नागपुर के क्राइम ब्रांच यूनिट 1 की टीम ने बड़ी कामयाबी हासिल की है। उन्होंने 2 कुख्यात चोरों को गिरफ्तार किया है। पुलिस को गश्त के दौरान 2 संदिग्ध युवक दुपहिया वाहन पर दिखाई दिए। उन्हें रोककर पूछताछ करने पर पता चला कि वह रिकॉर्ड पर के आरोपी है। आरोपी अजय सिंह वरखड़े उम्र 28 वर्ष जयतला निवासी और उसका साथी अविनाश काड़े उम्र 24 वर्ष अजनी निवासी बताया जा रहा है। तलाशी के दौरान पुलिस को एक रोलेक्स कंपनी की घड़ी मिली। पूछताछ में आरोपी ने राणा प्रताप नगर में 3 चोरी की घटना का भी खुलासा किया। पुलिस ने इस मामले में सोने चांदी के आभूषण और नकद सहित करीब 3,44,000 रुपए का माल जब्त किया है। युनिट 1 पथकातील अंमलदार अधिकारी काल दिनांक 22/8 रोजी परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 संशयित समेत एका मोटरसायकलवर जात असताना मिळून आले। त्यांना थांबवून अटकताच लक्षात आले की हे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत। एकाचं नाव अजय रामसिंग वरखडे, दुसऱ्याचा अविनाश सुधाकर काळे यांच्यावरती नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत। संशयित आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी अजय रामसिंग वरखडे याच्या खिशातून एक महागडी रोलेक्स कंपनीचे घड्याळ मिळून आलं। त्या घड्याळाबाबत त्यांच्याकडे सविस्तर विचारपूस केली असता त्या दोघांनी दिनांक 18/8/2025 रोजी प्रतापनगर परिसरामध्ये 2 ठिकाणी घरफोडी केली असल्याचे कबूल केले। त्यांच्या पुन्हा अधिक चौकशी केली असता त्यांनी 12/8/2025 रोजी देखील प्रतापनगर हद्दीमध्ये एक घरफोडी केली असल्याचे कबूल केले। अशा पद्धतीने त्यांनी 3 घरफोड्यांचे कबुली दिल्यानंतर या गुन्ह्यामध्ये त्यांनी चोरीला गेलेला माल जो ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या घराची घरजडती घेतली असता आरोपी अविनाश सुधाकर काळे याच्या राहत्या घरातून 13 ग्रॅमची एक सोन्याची लगड, त्याचबरोबर 15 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने तसेच काही नगदी रक्कम असे मुद्देमाल मिळून आला। सदरचा मुद्देमाल हा 3 गुन्ह्यांमध्ये चोरी केली असल्याची खात्री पटली। त्यानुसार एकूण त्यांच्याकडून 3,44,000 रुपये मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने गुन्हे शाखा युनिट 1 ने 3 गुन्हे उघडकीस आणलेले असून या कामगिरीकरता गुन्हे शाखेला पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राईम श्री परदेशी सर, डीसीपी क्राईम श्री माकणीकर सर व एसीपी क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आलेली आहे।